नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सचिन विष्णू पवार. आज तुम्हाला आपल्या ऑन सेइंग प्लीज या धड्यातील दुसरा पाठला सुरुवात करणार आहे. लेट्स बिगिन विथ द पॅराग्राफ. इट इज नॉट देअरफॉर विथ एनी फीलिंग ऑफ अनफ्रेंडलीनेस टू कंडक्टर्स ॲज अ क्लास दॅट आय पे अ ट्रिब्यूट टू अ पर्टिक्युलर मेंबर ऑफ दॅट क्लास. या ठिकाणी रायटर आपल्याला ऑलरेडी कंडक्टरचं एक उदाहरण देत आहेत. तर ते त्याच्यामध्ये सांगतायत की त्यांना कोणत्याही प्रकारे फ्रेंडलीनेस म्हणजे कोणती त्यांची भावना किंवा शत्रुत्वाची भावना कंडक्टर लोकांबद्दल नाही आहे. ते सांगतात की दॅट आय पे अ ट्रिब्यूट टू पर्टिक्युलर मेंबर ऑफ दॅट क्लास. पण काही अशी व्यक्ती आहे की त्यांचे काही कर्मचाऱ्यांचं मी कौतुक करतो किंवा मी त्यांना आदर देतो. I first became conscious of his existence one day when I jumped onto a bus and I found that I had left home without any money in my pocket. एक दिवस असं झालं की मला जाणीव झाली, कॉन्शियस झालं की मी एका बसमध्ये चढलो आणि माझ्या लक्षात आलं की मी विदाऊट पैसे न घेता घर सोडलं होतं, म्हणजे माझ्याकडे पैसे नव्हते. एव्हरी डे हॅज हॅड द एक्सपिरियन्स अँड नोज द फिलिंग, द मिक्स फिलिंग. आयुष्यामध्ये आपल्या प्रत्येकाला असा कधी ना कधी अनुभव येत असतो की आपल्याकडून असं तसं होऊन जातं. अँड इट्स मिक्स फिलिंग म्हणजे ही एक मिश्र भावना होते. व्हाय डिस्कवरीज आणि याच्यातूनच आपल्या भावनेचा शोध लागतो. आपण याच्यामधूनच नवीन गोष्टी शिकतो. यू आर अनॉइड बिकॉज यू लुक लाईक अ फूल ॲट द बेस्ट अँड लाईक अ नेव ॲट द वर्स्ट. या ठिकाणी ते सांगतात की अशा वेळेस तुम्ही थोडे रागावलेले असतात किंवा चिडलेले असतात अँड लुक लाईक अ फूल. तुम्ही एखाद्या मूर्खासारखं आपली परिस्थिती मूर्खासारखी होते. ॲट द बेस्ट अँड लाईक अ नेव ॲट द वर्स्ट. आणि असं वाटतं जसं की आपण डिसऑनेस्ट किंवा आपण एखाद्या अप्रामाणिक आहोत की आपण मुद्दामून भाडं न भरता आपण बसमध्ये चढलो असं आपलं म्हणजे समोरच्या व्यक्तीचा होते भावना होते. यू विल नॉट बी ॲट ऑल सरप्राईज इफ द कंडक्टर आयड यू कोल्डली ॲज मच टू से. हां, आपण कोणत्या प्रकारचं अशा वेळेस आपण आश्चर्य बाळगू शकत नाही, की ज्यावेळेस कंडक्टर आपल्याकडे एकदम शांत डोळे एकदम डोळे हे करून बघत असतो. येस, आय नो दॅट स्टिल ओल्ड ट्रिक. आणि तो ठिकाणी आपल्याला म्हणतो किंवा ही जुनी युक्ती आहे, की कशा पद्धतीने आपलं भाडं वाचवायचं. नाऊ देन ऑफ यू गेट. आणि तो नक्कीच त्या ठिकाणी म्हणू शकतो, की आता काय करायचं, तुम्ही खाली उतरायचं. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटायला नको, तर त्या व्यक्तीने आता बसमधून उतरायला सांगितलं तर. अँड even if the conductor is a good fellow and lets you down easily, you are faced with necessity of going back. आणि जरी कंडक्टर या ठिकाणी समजा एक चांगला माणूस असला म्हणजे गुड फेलो चांगला माणूस असला आणि त्याने तुम्हाला सहजासहजी जर जाऊन दिलं, तरी पण त्या ठिकाणी तुम्हाला त्याने खाली उतरून दिलं तर तुला परत घरी जायचं असतं. अँड इनकन्व्हिनियन्स, पण त्या ठिकाणी तुमची गैरसोय होते. परहॅप्स ऑफ मिसिंग युअर ट्रेन ऑर युअर एंगेजमेंट. एकतर तुमची त्यावेळेस ट्रेन चुकू शकते किंवा तुम्ही काय ठेवलेलं असेल त्या गोष्टी तुमच्या काय होऊ शकतात, मिस होऊ शकतात. Next paragraph. Having searched my pockets in vain for stray coppers and having found I was utterly penniless. फक्त मी मी माझे खिस्से चेक केले तर माझ्या लक्षात आलं, की आय डिडंट हॅव मनी, की माझ्याकडे पैसेच नव्हते. म्हणजे कॉपर म्हणजे त्याच्यामध्ये रुपये किंवा पैसे, माझ्याकडे पैसेच नव्हते. अँड हॅविंग फाउंड आय वॉज अर्ली पेनीलेस. आणि मी चेक केलं तर मी विदाऊट पैसे म्हणजे माझ्या खिशामध्ये एकही रुपया नव्हता. आय टोल्ड कंडक्टर विथ ॲज ऑनेस्ट अ फेस ॲज आय कुड ॲज्युम दॅट आय कुड नॉट पे द फेअर. मी प्रामाणिकपणे माझा चेहरा समोर ठेवून किंवा माझा प्रामाणिक चेहऱ्याने तर कंडक्टर साहेबांना बोललो, की माझ्याकडे भाडं भरण्यासाठी किंवा भाडं करण्यासाठी पैसे नाही आहेत. अँड मस्ट गो बॅक फॉर मनी. आणि मला परत रिटर्न जावं लागेल. ओ यू नीड नॉट गेट ऑफ. तुम्हाला खाली उतरायची गरज नाही किंवा जायची गरज नाही. दॅट्स ऑल राईट. ठीक आहे, काही सेड ही म्हणजे कंडक्टर म्हणाले. ऑल राईट सेड आय. त्यानंतर लेखक स्वतः म्हणाले, ठीक आहे. बट आय हॅवंट अ कॉपर ऑन मी. म्हणजे माझ्याकडे कॉपर म्हणजे माझे पैसेच नाही आहेत. ओ आय विल बुक यू थ्रू. आणि त्या ठिकाणी कंडक्टर त्यांना म्हणतात, की बाबा तुम्ही काम करा, तुम्ही तिकीट घेऊन टाका. ही रिप्लाइड.
वेअर यू वॉन्ट टू गो, आणि ते विचारतात की तुम्हाला कुठे जायचं आहे. अँड ही हँडल हिज बंडल ऑफ तिकीट्स विथ द एअर ऑफ अ मॅन हु वॉज प्रिपेअर्ड टू गिव्ह मी अ तिकीट फॉर एनिवेअर फ्रॉम द बँक टू हाँगकाँग. आता या ठिकाणी ह्या 2 प्लेस त्यांनी दिलेल्या आहेत लंडनमधल्या, की ते सांगतात की त्यांनी लगेचच त्याचं तो तिकिटाचा बंडल काढला आणि हवेमध्ये थोडंसं हे करून लगेच त्यांनी मला तिकीट त्यांनी त्या ठिकाणी दिलं. आय सेड इट वॉज व्हेरी काइंड ऑफ हिम, आणि मी त्यांना म्हणलो की तुम्ही फार चांगले आहात किंवा तुम्ही फार दयाळू आहात. अँड टोल्ड हिम वेअर आय वॉन्टेड टू गो, मला सांगितलं की मला नक्की जायचं कुठे आहे. अँड ॲज ही गिव्ह मी द तिकट आय सेड, बट वेअर शाल आय सेंड द फेअर. आणि त्यानंतर कंडक्टर साहेबांना लेखकांना रायटरला तिकीट दिल्यानंतर त्या ठिकाणी लेखक विचारलं, बट वेअर शाल आय सेंड द फेअर, मी कुठे तुम्हाला हे भाडं आणून देऊ की मी पैसे आणून देऊ. ओ यू विल सी सम डे ऑल राईट, तुम्ही कधीतरी मला कधी ना कधी एक दिवस मला नक्कीच भेटाल. ही सेड चेअरफुली, आणि एकदम त्या आपल्या रायटरला आनंदाने बोलले. ही टर्न टू, आणि ते जाण्यासाठी त्या ठिकाणी बोलले. And then, lucky my fingers still wandering in the corner of my pockets, lighted on ceiling, and the account was squared. आणि लकीली असं झालं की माझी जी बोटं होती त्या आतमध्ये जस्ट दे स्टील वंडरिंग इन द कॉर्नर ऑफ माय पॉकेट्स, ते पॉकेट्समध्ये पैसे शोधत होते. लाईटेड ऑन शिलिंग, आणि तिथे मला लगेचच माझ्या खिशामध्ये शिलिंग म्हणजे एक रुपये, एक नाणं, वी कॅन से ॲज अ कॉईन, एक कोणच आहे. अँड द अकाउंट वॉज स्क्वेअर्ड, आणि लगेचच ते पैसे स्क्वेअर्ड केले, म्हणजे ती जे राहिलेले पैसे होते मी त्या कंडक्टरना देऊन टाकले. बट दॅट फॅक्ट डिड नॉट लेसन द ग्लो प्लेजर विच सो नेचर अँड ॲक्शन हॅड गिव्हन मी. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं की त्यावेळेस त्या कंडक्टर साहेबांनी दाखवलेल्या ज्या चांगल्या स्वभावाची, त्यामुळे मला मिळालेल्या आनंदाची या ठिकाणी किंमत कमी होत नाही. म्हणजे या ठिकाणी सिंपल एक्झाम्पल घ्या, की कधीतरी आपण बसमध्ये चढतो आणि आपल्याकडे पैसे नसल्यावर कंडक्टर खाली उतरून येतो. पण असे काही कंडक्टर्स आहेत की जे आपल्याला समजून ते आपल्याला काय करतात, आपलं मार्गक्रमण करतात. या ठिकाणी रायटर तेच उदाहरण देत आहे की मी सगळ्यांना दोष देत नाही, पण काही असे आहेत की ज्यांचे कौतुक केलं पाहिजे. Next paragraph. A few days after, my most sensitive toe was trampled on rather heavily as I sat reading on the top of the bus. आता या ठिकाणी ट्रॅम्पल म्हणजे काय? क्रशर फीट, म्हणजे एकदा पायाखाली एखाद्याचा पाय चिरणे, आणि तो म्हणजे काय, अंगठाई आपलं बोट. आता रायटर या ठिकाणी असं म्हणताय की काही दिवसानंतर मी बसच्या दुसऱ्या मजल्यावर, म्हणजे मी डबल डेकरच्या बसमध्ये वरच्या टॉपच्या डब्यामध्ये मी बसलेलो होतो मी त्या ठिकाणी. तेव्हा माझ्या पाया कोणीतरी ट्रॅम्पल करून गेलं, म्हणजे माझा पाय जोरात तुडवला गेला. आय लुक अप विथ सम अँकर अँड मोर ॲगनी, आणि मी लगेचच लुकअप अप म्हणजे वर. मी लगेच वर बघितलं एकदम रागाने, कारण मला मोर ॲगनी आणि मला वेदना खूप होत्या. अँड सॉ माय फ्रेंड ऑफ द चेअरफुल काउंटनन्स, आणि मी लगेचच वर बघितल्यानंतर मला माझ्या त्या आनंदी मित्राचा चेहरा त्या ठिकाणी दिसला. सॉरी सर ही सेड, आणि त्या कंडक्टर मित्राने मला सॉरी सर म्हटलं, मला माफ करा की मी बघितलंच नाही. आय नो दीज आर हेवी बूट्स, गॉट देम बिकॉज माय ओन फीट गेट टोड ऑन सो मच अँड नाव आय एम ट्रेडिंग ऑन अदर पीपल्स. सांगतात की बाबा आय नो दिस आर हेवी बूट्स, मी जे बूट्स घातलेले आहेत किंवा मी जे हे केलं, म्हणजे वाहन घातलेली आहेत, ते फार जड आहेत. मी ते का घेतले? कारण ऑलरेडी माझे पाय सुद्धा बहुतेक वेळेस काय केले गेले आहेत, म्हणजे तोडले गेलेले आहेत. आणि म्हणून आता मी ते बुटं घातल्यामुळे मी स्वतःला वाचवण्यासाठी मी ती बुटं घातली, आणि माझ्यामुळे काही लोकांचे काय होत आहेत, पाय तुडवले जात आहेत. होप आय डोंट हर्ट यू सर, मला अशी आशा आहे की मी तुम्हाला जखम किंवा मी मला इजा केली नाही. ही हॅड हर्ट मी बट ही वॉज सो नाईस अबाउट इट, आय अश्युअर्ड हिम ही हॅड नॉट. ॲक्च्युली त्यांच्या पाय तोडण्यामुळे मला त्रास झालाच होता, पण ही वॉज सो नाईस पर्सन, ती एवढी सुंदर किंवा एवढी एवढी चांगली व्यक्ती होती. मी मला ॲश्युअर केलं, खात्री करून सांगितलं की मला काही त्रास झालेला नाहीये.
After this, I began to observe him whenever I boarded his bus. त्यानंतर जेव्हा-जेव्हा त्यांच्या बसमध्ये चढलं, बोर्ड म्हणजे त्या ठिकाणी बसमध्ये प्रवास करणे किंवा त्या बसमध्ये चढणे. आय आय बिगॅन टू ऑब्झर्व्ह हिम. त्यांना मी त्यांचं नेहमी निरीक्षण करायचो किंवा त्यांच्या हालचालींकडे नेहमी मी लक्ष द्यायचो. अँड फाउंड अ क्युरियस प्लेजर इन द कॉन्स्टंट गुड नेचर ऑफ हिज बेरिंग. आणि त्यांच्या वर्तणुकीमध्ये किंवा त्यांच्या वागणुकीमध्ये असलेला जो काही चांगुलपणा होता किंवा जो उत्साह होता, तो मला त्यांच्यामध्ये भरपूर आढळला. ही सीम्ड टू हॅव एन एक्झॉस्टिबल फाउंड ऑफ पेशन्स अँड अ गिफ्ट फॉर मेकिंग हिज पॅसेंजर्स कम्फर्टेबल. आता या ठिकाणी लेखक सांगतायत की ते जे बस कलेक्टर होते त्यांच्यामध्ये एक्झॉस्टिबल फंड ऑफ पेशन्स, इनएक्झॉस्टिबल म्हणजे काय, अनलिमिटेड, अमर्याद अशी त्यांच्यामध्ये सहनशीलता होती. आणि ते जे काही पॅसेंजर्स होते अँड गिफ्ट फॉर मेकिंग इज पॅसेंजर्स कम्फर्टेबल. आणि ते जेवढेही चांगले वागायचे किंवा त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे प्रवाशांना भरपूर करायचे, त्या ठिकाणी प्रवास करताना त्यांच्यामध्ये आनंद ते निर्माण करायचे. म्हणजे अशी त्यांच्यामध्ये काय होती, एक देव दिलेलं त्यांना गिफ्ट होती, त्यांच्याकडे एक देणगीच होती. आय नोटीस दॅट इफ इट वॉज रेनिंग ही वुड रन अप द स्टेअर्स टू समवन द टिप दॅट देअर वॉज अ इनसाइड. एखाद दिवशी म्हणजे बस चालू असताना प्रवास करत असताना पाऊस जर जास्त जोरात पडत असेल तर ते लगेचच वर रनअप म्हणजे काय, वर चढून जाणं, पायऱ्यावर चढून वरच्या डब्यात येणं आणि ते सगळ्यांना खाली म्हणजे ते खाली यायला सांगायचे. म्हणजे सिंपलमध्ये की लेखकाच्या लक्षात आलं की जर कधी तर पाऊस आला तर ते न चढून वर जायचे वरच्या डब्यामध्ये. ते सर्वांना सूचना देते की आतमध्ये एक रूम आहे, तुम्ही येऊन काय करा, तुम्ही थांबू शकतात. विथ ओल्ड पीपल ही वॉज ॲज कन्सिडरेट ॲज अ सन. जे वृद्ध माणसं होती किंवा जी वयस्कर माणसं होती त्यांच्याबरोबर एखाद्या मुलाप्रमाणे वागायचे. अँड विथ चिल्ड्रन ॲज अ सॉलिटस ॲज अ फादर. आणि जर काही मुलं असतील तर त्यांच्याबरोबर ते एखाद्या वडिलांप्रमाणे किंवा फादरप्रमाणे त्यांच्याशी बिहेव करायचे. आता सॉलिसिटस म्हणजे काय, एखादी काळजी घेणं किंवा एखाद्याला म्हणजे त्यांच्याशी थोडंसं बोलचाल करणं. ही हॅड एव्हिडेंटली अ पेक्युलरली वॉर्म प्लेस इन हिज हर्ट फॉर यंग पीपल. आणि ती अशी व्यक्ती होती की बहुतेक वेळेस त्यांच्या एव्हिडेंटली म्हणजे त्यांनी त्याचं असं वैशिष्ट्य होतं की ते जी यंग मुलं होती त्यांच्यासाठी त्यांना भरपूर काय होतं, ते बऱ्यापैकी चांगले त्यांच्याशी वागायचे. म्हणजे त्यांच्या हृदयामध्ये प्रेमळ स्थान तरुणांविषयी होतं. अँड ऑल्वेज इंडल्ज इन सम मेरी जस्ट विथ देम. आणि नेहमीच ते त्या तरुण मुलांबरोबर किंवा त्या प्रवाशाबरोबर नेहमीच वेगवेगळे विनोद किंवा मजा मस्ती करत आनंद करून ते वेळ ठिकाणी स्पेंड करायचे. या ठिकाणी मेरी जेस्ट म्हणजे अर्थ होऊ शकतो जस्ट मेकिंग फन, मेकिंग जोक्स वगैरे वगैरे. इफ यू हॅड अ ब्लाइंड मॅन ऑन बोर्ड इट वॉज नॉट इनफ सेट हिम डाऊन सेफली ऑन द पेमेंट. जर बसमध्ये एखादी आंधळी व्यक्ती किंवा माणूस जर आले असतील तर ते त्यांना फुटपाथवर सुरक्षितपणे पोहोचवायचे. He would call to Bill in front to wait while he took him across the road or around the corner. आता त्या ठिकाणी समजा त्या बसमध्ये असणारा जो बिल नावाचा कोणी ड्रायव्हर होता, ते त्या ड्रायव्हरला काय करायचे, कॉल म्हणजे हाक मारायचे. हाक मारून त्यांना थांबायला सांगायचे. आणि ती जी आंधळी व्यक्ती असायची त्यांना रस्ता ओलांडून पलीकडे ते काय करायचे, त्या ठिकाणी त्यांना न्यायचे. किंवा जर त्यांना वाटलं देन अराउंड द कॉर्नर किंवा त्या कॉर्नरपर्यंत त्यांना ते तिथे पोहोचवायचे. और अदरवाईज सेफली ऑन हिज वे, किंवा त्यांचा जो मार्ग आहे किंवा त्यांना जिथपर्यंत पोहोचायचं आहे तिथे ते सुरक्षित मार्गापर्यंत त्यांना नेऊन पोहोचवायचे. इन शॉर्ट आय फाउंड दॅट ही irradiated such an atmosphere of a good temper and kindliness that a journey with him was a lesson in natural courtesy and good manners. आता या ठिकाणी थोडक्यात लेखक की त्यांना असं या ठिकाणी समजतं की त्यांना वाटतं की कंडक्टरचा जो असलेला स्वभाव पण आहे किंवा चांगुलपणा आहे, दयाळूपणा आहे, त्यांनी अशा प्रकारे त्यांच्या प्रवाशावर वातावरण निर्माण केलं होतं की तो जो दोन्ही व्यक्ती त्या व्यक्तीवर प्रवास करेल तो एक नैसर्गिक काय म्हणू शकतो आपण, नैसर्गिक एक सभ्यपणा आणि गुड मॅनर्स, एक चांगली शिकवण किंवा संस्कार त्याच्यातून त्यांना भेट होते. आता इरिटेटेड म्हणजे काय, स्प्रेड प्रोड्यूस म्हणजे त्यांच्यामध्ये असलेला जो चांगलपणा आहे तो ऑटोमॅटिकली काय व्हायचा, त्या प्रवाशांमध्ये व्हायचा, तिथे आनंदी वातावरण निर्माण व्हायचं. नेक्स्ट पॅराग्राफ. What struck me particularly was the ease with which he got through his work. या ठिकाणी लेखक सांगतात की त्यांना सर्वात विशेषाने जाणवलेली गोष्ट ही होती की
ते कंडक्टर त्याचे काम एकदम इजवीत म्हणजे एकदम सहजपणे किंवा एकदम आनंदाने ते त्यांचे काम त्या ठिकाणी पूर्ण करत असायचे. इफ बॅड मॅनर्स आर इन्फेक्शियस, सो ऑल्सो आर गुड मॅनर्स. ते सांगतात ठिकाणी जर एखादा वाईट गोष्टी समजा इन्फेक्शियस म्हणजे जर त्या परिणाम आपल्याला करू शकतात किंवा दुसऱ्यांना ते वाईट बनवू शकतात, तर गुड मॅन सुद्धा चांगल्या प्रकारे वातावरण निर्माण करू शकतात. म्हणजे चांगला शिष्टाचार ते निर्माण करू शकतात. म्हणजे या ठिकाणी सिंपल अर्थ असा आहे की वाईट व्यक्तीच्या आपण सहवासात किंवा काही लोक वाईट होतात, पण समजा गुड मॅनर्सच्या लोकांमध्ये आपण असतील तर ऑटोमॅटिकली आजूबाजूला काय होतं, ते वातावरण जे आहे ते हॅपी एन्व्हायरमेंट क्रिएट होतं असं राईटर आपल्याला सांगतायत. इफ वी एन्काउंटर इनसिव्हिलिटी मोस्ट ऑफ अस आर ॲप्ट टू बिकम सिव्हिल. जर आपण एन्काउंटर म्हणजे एखाद्याला एखाद्याशी संबंध आहे, एखाद्याला भेटणं वगैरे होतो, की जर आपण त्या ठिकाणी समजा असभ्य व्यक्ती किंवा असमंजसपणे संस्कृत व्यक्ती, अडाणी व्यक्तीशी समजा आपला संबंध आला, तर असं बहुधा होऊ शकतं की आपण त्याच्याबरोबर असभ्य बनवू शकतो. बट इट इज अनयुज्युअली अनकाउथ पर्सन हू कॅन डिसॲग्रीएबल विथ सनी पीपल. पण या ठिकाणी चांगल्या व्यक्तीसोबत आपण जर असमंजसपणे किंवा असभ्यपणे वागणारी व्यक्ती ही विलक्षण असभ्य व्यक्ती असते. त्या ठिकाणी ते सांगतात की एखादा सनी पीपल असेल म्हणजे ज्या लोकांबरोबर असभ्य वागणारी व्यक्ती असभ्यच वागली, तर याचा अर्थ या ठिकाणी ती लोक आहेत थोडीशी विचित्र किंवा वेगळीच आहेत. इट इज विथ मॅनर्स ॲज विथ द वेदर. ह्या गोष्टी एखाद्या ही जे काही मॅनर्स आहे, जे काही वागणुकीची पद्धत आहे, ही एका हवामानाप्रमाणे बदलते. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा चांगला व्यक्ती आपल्याबरोबर असेल तर आपण चांगल्या प्रकारे वागतो. एखादा वाईट व्यक्ती आपल्याबरोबर राहत असेल तर आमचे वाईट गुण आपण आपल्यामध्ये घुसतात. म्हणजे इट्स लाईक अन सीझन, एखाद्या ऋतूप्रमाणे हे चेंज होत असतं, असं रायटर आपल्याला ह्या ठिकाणी सांगतात. नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे, सेड किड्स. आता जॉन किड्स नावाची एक मोठे पोएट आहेत इंग्लिश लिटरेचरमध्ये, ते आपल्याला ह्या ठिकाणी सांगतात नथिंग क्लिअर्स माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे. आता याचा अर्थ ॲक्च्युअली असा होतो, की माझ्या आत्म्याला एका चांगल्या किंवा प्रसन्न दिवसाशिवाय कोणी स्वच्छ करू शकत नाही. म्हणजे मी स्वतःला काय करेल, जर माझ्या मनामध्ये चांगलंपण असेल किंवा माझा आत्मा जर स्वच्छ असेल, तर मी सोडून त्याला कोणीच काय करू शकत नाही, चांगलं बनवू शकत नाही. अँड अ चीअरफुल पर्सन डिसेंड्स ऑन इव्हन द ग्लुमिएस्ट ऑफ अस समथिंग ऑफ द बेनेडिक्शन ऑफ अ फाईन डे. आता याचा अर्थ असा होतो, की खुश आनंदी खुश किंवा आनंदी असणारी व्यक्ती एखाद्या आपल्यापैकी दुःखी असणाऱ्या व्यक्तीवर अशी छाप टाकते, की आपल्यासारख्याला तो दिवस एक चांगला किंवा आशीर्वाद असल्यासारखा फील होतो. म्हणजे या ठिकाणी ते सांगतात, की जर आपण एका चांगल्या चेअरफुल पर्सन बरोबर प्रवास करत असतील, तर त्याच्या असल्या चांगुलपणाची जी छाप आहे ती आपल्यावरती चांगल्या प्रकारे काय होते, बेनेडिक्शन होते. म्हणजे आपल्याला आशीर्वाद किंवा वरदान मिळाल्यासारखं ते वाटतं. अँड सो इट वॉज ऑल्वेज फाईन वेदर ऑन द पोलाइट कंडक्टर्स बस. आता या ठिकाणी ते सांगतात, की त्या बस कंडक्टर प्रवास करणे हे नेहमी छान वातावरण असल्याप्रमाणे आम्हाला काय फील व्हायचं किंवा आम्हाला ते वाटायचं. अँड हिज ओन सिव्हिलिटी, आणि त्यांचा असलेला जो चांगुलपणा आहे किंवा त्यांचा असलेला जो सभ्यपणा किंवा सुसंस्कृतपणा आहे, त्यांचं असलेलं समजा चांगलं बोलणं असेल किंवा काय हिज कन्सिलेटरी ॲड्रेस म्हणजे त्यांची मैत्रीपूर्ण असलेली भावना. अँड गुड ह्युमर बिअरिंग. गुड ह्युमर बिअरिंग म्हणजे काय, विनोदी वागणं किंवा प्रवाशांना चांगल्या प्रकारे करणं, खुश करणं, इन्फेक्टेड पॅसेंजर्स. आणि ह्या सर्व गोष्टींमुळे ते जे प्रवासी प्रवास करायचे ते भरपूर काय व्हायचे, त्यांच्यापासून प्रभावित व्हायचे. म्हणजे सिंपल अर्थ मी तुम्हाला सांगतो, की ही जी व्यक्ती होती कंडक्टर, ही एवढी चांगली व्यक्ती होती, की वेन द ट्रॅव्हलर्स वे गोइंग टू बी ट्रॅव्हलिंग ऑन द बस, त्या बसमध्ये जेव्हा ते ट्रॅव्हलर प्रवास करायचे त्यावेळेस त्यांचा स्वभाव हा एक कन्सिडरी टाईप ॲड्रेस होता. म्हणजे एक चांगल्या भावना, मैत्री, फ्रेंडलीनेसने ते वागायचे. गुड ह्युमर, एक चांगले विनोद करायचे. इन्फेक्टेड पॅसेंजर्स, आणि चांगल्या त्यांच्या वागण्यामधून त्यांचे जे काही प्रवासी असायचे ते भरपूर काय व्हायचे, त्यांच्यावर खुश व्हायचे. इन लायटनिंग देअर स्पिरिट्स ही लायटन हिज ओन टास्क. आता या ठिकाणी याचा अर्थ असा होतो, की ते स्वतः आनंदी असायचेच, स्वतःमध्ये त्यांच्यामध्ये आत्मा एकदम एकदम चांगला असायचा. पण त्यांच्या थ्रू ते काय करायचे, ते दुसऱ्यांना सुद्धा आनंदित करून म्हणजे त्यांचं काम सुद्धा आनंदित करायचे किंवा ते सर्वांनाच आनंदित ठेवायचे. आज म्हणजे या ठिकाणी वर्क म्हणजे स्वतः तर आनंदी राहायचेच, पण त्यांचं कामही ते काय करायचे, आनंदामध्ये पूर्ण करायचे. हिज गेइटी वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झरी बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट. पण त्यांचा जो काही आनंद असायचा ते वेस्टफुल म्हणजे इट वॉज नॉट वेस्टफुल म्हणजे ते काही आपण म्हणू शकतो की ती गोष्ट काही हे नव्हती, वेस्ट होणारी नव्हती. पण ती एक म्हणजे ती एक आराम देणारी होती किंवा ती एक आनंद देणारी होती. बट साऊंड इन्व्हेस्टमेंट, त्यांनी केलेली जी काही आनंदाची गुंतवणूक आहे ती एक चांगल्या प्रकारे त्या प्रवाशांना किंवा सर्वांना काय करायची, आनंदी ठेवायची. नेक्स्ट
पॅराग्राफ, आय हॅव मिस हिम फ्रॉम माय बस रूट ऑफ लेट. आता या ठिकाणी रायटर सांगतायत की आता मी फार दिवस झाले की मी बहुतेक काळापासून त्या बसने जाणे किंवा मी थोडासा लेट होतो. बट आय होप दॅट ओनली मीन्स दॅट ही हॅज कॅरीड हिज सनशाईन ऑन द अनदर. आता सनशाईन म्हणजे त्यांचा आनंद किंवा त्यांचा असलेला तिची चांगली वागणूक आहे. ते सांगतात की मला इथे अपेक्षा आहे, आय होप की ते कोणतरी दुसऱ्या मार्गाने जात असेल, ते ज्या बसमध्ये जात असेल त्या ठिकाणी नक्की आनंद निर्माण करत असतील किंवा ते लोकांमध्ये प्रसन्नता निर्माण करत असतील. इट कॅनॉट बी टू वाईडली डिफ्यूज इन अ रादर ड्राय वर्ल्ड. आता डिफ्यूज म्हणजे या ठिकाणी स्प्रेड करणे. आता ते कोणत्याही ठिकाणी जरी गेले या जगामध्ये तरी ते काय करत असतील, त्यांचा आनंद काय करत असतील सगळ्यांमध्ये डिफ्यूज म्हणजे ते पसरत असतील. अँड आय मेक नो अपॉलॉइज फॉर रायटिंग अ पॅनेजेरिक ऑन अन अननोन बस कंडक्टर. आणि या ठिकाणी अशा एक व्यक्ती जी अनोखी बस कंडक्टर आहे माझ्यासाठी, त्यांच्याविषयी मी कौतुकास्पद लिहितो, त्याविषयी मी कधीच माफी मागणार नाही. या ठिकाणी रायटर आपल्याला सांगतात की अशी व्यक्ती आहे की आय मेक नो अपॉलॉइज, म्हणजे मी त्यांची माफी मागणार नाही. का? कारण ती अनोळखी जरी व्यक्ती असली पण ती व्यक्ती दॅट पर्सन हॅज अ कर्टसी अँड पोलाइटनेस. त्या व्यक्तीमध्ये एवढा शिष्टाचार आणि एवढा चांगलपणा आहे की त्या व्यक्तीविषयी मला लिहिताना किंवा कौतुक करण्याविषयी मला काहीच वाटत नाही किंवा मी कोणाजवळ माफी सुद्धा मागणार नाही. आता या ठिकाणी रायटर आपल्याला एक्झाम्पल देतात विल्यम वर्ड्सवर्थ यांचं. हे ग्रेट इंग्लिश पोएट आहेत, लिटरेचरमधील आणि क्रिटिक्स आहेत. इफ वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन्स ऑफ विजडम फ्रॉम द पुअर लिच गॅदरर ऑन द लोनली मूर. आता सांगतात की जर वर्ड्सवर्थ सारखा महान कवी आपल्या ऑन द लोनली मूर या कवितेत किंवा काव्यामधून जर काही गोष्टींचे म्हणजे ज्ञानाचे पाठ शिकले जर ते असतील, तर या ठिकाणी पुढे ते म्हणतात, आय सी नो रिझन वाय लेटर पीपल शुड नॉट टेक लेसन्स इन कंडक्ट फ्रॉम वन हू शोज हाऊ व्हेरी मॉडेस्ट मे बी डिग्निफाईड बाय गुड टेम्पर अँड काइंडली फिलिंग. आता याचा सिम्पलमध्ये असा अर्थ होतो की या ठिकाणी आपले रायटर्स एक्झाम्पल देतात की वर्ड्सवर्थ सारख्या मोठ्या ग्रेट पोएटने जर त्यांच्या काव्यामधून त्यांनी सांगितलं की त्यांनी ज्ञानाचे पाठ शिकले जर ते असतील, असं मला तरी बिलकुल वाटत नाही. पण कंडक्टर साहेबांकडे असलेल्या काही साध्या साध्या गोष्टी, त्यांचा जो दयाळूपणा आहे, त्यांचा अंगुलपणा आहे किंवा त्यांचा असलेला जो सभ्यपणा आहे, त्यांचा प्रेमळ स्वभाव जो आहे, त्यांनी जगाला सांगितलेलं आहे की कशा प्रकारे जगलं पाहिजे, कशा प्रकारे वागलं पाहिजे. या ठिकाणी लेखा सुंदर एक्झाम्पलमधून ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत. नेक्स्ट पॅराग्राफ, इट इज अ मॅटर ऑफ जनरल ॲग्रीमेंट दॅट द वॉर हॅज हॅड अ चिलिंग इफेक्ट अपॉन दोज लिटल एव्हरीडे सिव्हिलिटीज बिहेवियर दॅट स्वीटन द जनरल एअर. आता या ठिकाणी सांगतात रायटर की सर्वजणच ही गोष्ट मान करतील की जर एखादं वॉर असेल म्हणजे महायुद्धामुळे वातावरणामध्ये गोवा निर्माण करणार दैनंदिन शिष्टाचारला आता काय झालेलं आहे, दैनंदिन शिष्टाचार संपत आलेला आहे. म्हणजे वी आर नॉट गिव्हिंग रिस्पेक्ट टू इच अदर. म्हणजे ज्या पद्धतीने वॉर होऊन गेले त्याच्यानंतर किंवा त्या काळापासून की आपल्या असलेले जे काही स्वीटन बिहेवियर आहे, की आपला चांगुलपणा जो आहे हळूहळू काय होत चाललेला आहे, संपत चाललेला आहे. तो आता त्याला काय करत नाही, त्या पुढे घेतच नाही. वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक इफ वी आर टू मेक लाईफ काइंडली अँड टॉलरेबल फॉर इच अदर. पण जर आपण हे जर सभ्यपणा आपला चांगलपणा जर आपण हा शिष्टाचार जर परत आपण हे मिळवले पाहिजेत किंवा आपण हे परत आपण एकमेकांना आदर दिला पाहिजे, तरच आपल्या जीवनामध्ये आपल्याला एकमेकांना काय करता येईल, आपल्याला एकमेकांच्या बरोबर सहभागी होता येईल आणि एकमेकांबद्दल आपल्याला काय प्रेम निर्माण करता येईल. आपण टॉलरेबल राहू किंवा आपलं लाईफ जे आहे ते काइंडली बनेल. वी कॅन नॉट गेट देम बॅक बाय इन्व्होकिंग द लॉ. पण हे जे काही आपल्यामध्ये असलेलं कर्टसी असेल किंवा आपला असलेला चांगलपणा, ह्या गोष्टी आपण कायद्याने कधीच इन्व्होक करू शकत नाही किंवा आपण कायद्यानेच ते परत आणू शकत नाही. द पोलिसमॅन इज अ नेसेसरी सिम्बॉल. आता या ठिकाणी ते सांगतात की पोलीस हा एक व्यक्ती जो आहे तो आपल्यासाठी एक सिम्बॉल आहे, एक प्रतीक आहे. द लॉ इज नेसेसरी इन्स्टिट्यूशन फॉर अ सोसायटी दॅट इज स्टील सम वॉट लोअर दॅन द एंजल्स. म्हणजे जो लॉ आहे आपल्यासाठी काय आहे, नेसेसरी इन्स्टिट्यूशन फॉर सोसायटी. म्हणजे कायदा ही आपल्यासाठी सामाजिक संस्था आहे जे आपल्या समाजासाठी आवश्यक आहे त्या गोष्टींसाठी ते काय करतात, पुढे येण्याचा प्रयत्न करतात. अजूनही दॅट वॉट लोअर दॅन द एंजल्स. म्हणजे या ठिकाणी त्यांनी अर्थ दिलेला आहे की
thou hast made him a little lower than the angels here, it means less than perfect. म्हणजे पोलिसमॅन हे आपल्यासाठी एक सिम्बॉल आहे किंवा लॉ आपल्यासाठी काय आहे, हे एक महत्त्वाची गोष्ट आपल्या आपल्या समाजासाठी. तर ह्या गोष्टी अजूनपर्यंत तर काय देवपदाला पोहोचलेल्या नाहीत, की तेवढ्याही मोठ्या गोष्टी काही नाहीत, ग्रेट नाहीत. बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक. पण कायदा ही एक अशी गोष्ट आहे की जी आपल्याला मटेरियल अटॅक काय करू शकते, प्रोटेक्ट. म्हणजे आपल्यावर जर कोणी शारीरिक हल्ला केला किंवा काही केलं तर आपल्याला त्यांच्यापासून करू शकतो, तो वाचवू शकतो, असं या ठिकाणी रायटर आपल्याला सांगतात. नॉर विल द लिफ्ट मॅन्स वे ऑफ मीटिंग मॉरल एफर्ट बाय फिजिकल व्हायलन्स हेल्प टू रिस्टोर द सिव्हिलिटीज. पण त्या पद्धतीने लिफ्टमॅनने आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी शारीरिक हल्ल्याचा मार्ग धरला, त्या पद्धतीने आपण आपला सभ्यपणा किंवा आपला चांगुलपणा काय करू शकत नाहीत, टिकवू शकत नाहीत. म्हणजे अशा पद्धतीने हे वागणं काय नाहीये, ऍक्च्युली हे योग्यच नाही, असं रायटर या ठिकाणी सांगतात. आय सजेस्ट टू हिम. आता हिम म्हणजे कोण या ठिकाणी, की रायटर सांगतात की मी ह्या ठिकाणी त्याला म्हणजे लिफ्टमॅनला सल्ला देऊ इच्छितो दॅट ही वुड हॅव हॅड अ मोर सबटल अँड इफेक्टिव्ह रिव्हेंज इफ ही हॅड ट्रीटेड द जेंटलमॅन who will not say please we liberate पोलाइटनेस. आता याचा अर्थ एकत्र मी सांगतो तुम्हाला. त्या ठिकाणी सांगतात की मी लिफ्टमॅनला असं सांगेन किंवा सुचवेन की त्यांचा जो काय बदला होता, त्या लिफ्टमॅनचा जो काय अधिक योग्य किंवा परिणामकारक होऊ शकला, त्याने रिव्हेंज तर घ्यायचाच होता, पण जर त्यांनी त्या प्लीज न म्हणा माणसाला अधिक नम्रपणे उत्तर दिले असते तर. म्हणजे या ठिकाणी ते आपल्याला सांगतात की बाबा मी त्यांना सांगितलं असतं की इट विल बी अ मोर सबटल अँड इफेक्टिव्ह रिव्हेंज. त्यांना जो काही बदला घ्यायचा होता किंवा त्यांना त्याकडून काहीतरी त्यांना सांगायचं होतं, तर ते प्लीज हा शब्द न वापरता वेगळ्या पद्धतीने थोडं नम्रपणाने बोलून सुद्धा ते काय करू शकत होते, त्या व्यक्तीला काय करू शकत होते, शांत करू शकत होते किंवा त्या व्यक्तीने करू शकत होते. ही वुड हॅव हॅड द व्हिक्ट्री नॉट ओनली ओव्हर द बुअर बट ओव्हर हिमसेल्फ दॅट हिमसेल्फ अँड दॅट इज व्हिक्ट्री दॅट काउंट्स. आता या ठिकाणी ते सांगतात ही वुड हॅव हॅड द व्हिक्ट्री, की त्यांनी त्या उद्धट व्यक्तीवर विजय तर मिळवला होता, नॉट ओनली ओव्हर द बुअर, फक्त पण त्यांनी काय केलं असतं, स्वतःवर सुद्धा त्यांनी स्वतः विजय मिळवला असता. बट ओव्हर हिमसेल्फ म्हणजे स्वतःवर विजय मिळवला असता. अँड दॅट इज द व्हिक्ट्री दॅट काउंट्स. आणि तो जो काही विजय मिळाला असता त्याची किंमत भरपूर असते किंवा त्याला खूप अशी काय असते, व्हॅल्यू. या ठिकाणी बुअरचा अर्थ काय होतो, अ रूड इनसेन्सिटिव्ह पर्सन, समजून घेऊ शकता. द पोलाइट मॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेजेस. आता या ठिकाणी ते सांगतात की नम्र माणसाला मटेरियल ॲडव्हान्टेजेस काय होत नाही, तो गमावतो किंवा त्याला ते म्हणजे दिखाऊ फायदा त्याला कळत नाही. बट ही ऑलवेज हॅज द स्पिरिच्युअल व्हिक्ट्री. पण त्यांचा जो काही स्पिरिच्युअल आहे म्हणजे आत्मिक आहे किंवा आपण म्हणतो मानसिक जी काही त्यांचा विजय झाला असता. आय कमेंट टू द लिफ्टमॅन अ स्टोरी ऑफ चेस्टरफील्ड. आणि या ठिकाणी रायटर सांगतात की मी लिफ्टमॅनला चेस्टरफील्ड हे जे काही ब्रिटिश रायटर किंवा लेखक आहेत त्यांची मी त्यांना सांगू इच्छितो किंवा मी त्यांना सांगतो. इन हिज टाइम द लंडन स्ट्रीट्स वेअर विदाउट द पेवमेंट्स ऑफ टुडे. की त्यांच्या काळामध्ये म्हणजे चेस्टरफील्ड ज्या काळामध्ये होते त्यावेळेस लंडनमध्ये जे रस्ते होते ते विदाऊट पेवमेंट्स, म्हणजे त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे काय नव्हते, फुटपाथ नव्हते किंवा पायवाट नव्हते, म्हणजे रोडच्या बाजूने. अँड मॅन हू टू द वॉल हॅड द ड्रायस्ट फुटिंग. आणि जी व्यक्ती त्यासाठी लोक काय करायचे का भिंतींवरून चालायचे, आणि भिंतींवरून चालल्यामुळे काय की त्यांचे पाय राहायचे कोरडे. ड्रायस्ट फुटिंग म्हणजे त्यांचे पाय कोरडे राहायचे म्हणजे भिजायचे नाही. आय नेव्हर गिव्ह द वॉल टू अ स्कॉन्ड्रल सेड अ मॅन हू मेड चेस्टरफील्ड वन डे इन द स्ट्रीट. त्या ठिकाणी व्यक्ती होता की ती व्यक्ती त्या ठिकाणी चेस्टरफील्ड यांना भेटली आणि त्यांना म्हणतात की या ठिकाणी मी ही उंच वाट नालायकांना चालायला देत नाही किंवा त्याला या ठिकाणी काय करत नाही, चालून देत नाही. आता या ठिकाणी आय ऑलवेज डू सेड चेस्टरफील्ड. आणि या ठिकाणी चेस्टरफील्ड त्यांना सांगतात पण मी त्यांना नक्की काय करतो, त्यांना मी वाट नेहमीच देतो. स्टेपिंग विथ अ बो इन टू द रोड. आणि ते बरोबर त्या रस्त्यावरच काय झाले, त्या व्यक्तीला वाकून त्यांनी काय केलं, चेस्टरफील्ड यांनी नमस्कार. या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल की चेस्टरफील्ड ही जी व्यक्ती ब्रिटिश रायटर्स आहेत की यांनी काय केलं, त्यांना एक व्यक्ती भेटला, त्यांनी उद्धटपणाने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण चेस्टरफील्ड यांनी सांगितलं की नाही मी वाट देईल. म्हणजे त्यांनी पोलाइटली त्यांना उत्तर दिलं आणि त्यांना नमस्कार सुद्धा त्या ठिकाणी काय केला, त्यांनी नमस्कार सुद्धा त्यांनी स्टेपिंग विथ अ बो इन टू द रोड रस्त्यावर नमस्कार घातला. आय होप द लिफ्ट मॅन विल ॲग्री दॅट हिज रिव्हेंज वॉज मच मोर स्वीट दॅन इफ ही हॅड फ्लंग द फेलो इन टू द मड. त्या ठिकाणी म्हणतात की रायटरना असं वाटतं की लिफ्टमॅनने अशा प्रकारे गोड बदला घेणे आवश्यक होते, की म्हणजे त्याने असं नव्हतं करायला पाहिजे की एखाद्याला मारून चिखलात टाकण्यापेक्षा किंवा टाकून देण्यापेक्षा त्याला ढकलून देण्यापेक्षा त्यांनी जर प्रेमाने त्या समस्येला सांगितलं असतं तर नक्कीच काय झालं असतं,
की त्या व्यक्तीला त्यांची चूक काय झाली असती, समजली असती. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आपण लक्षात घ्यायला हवं, की रायटर्स या ठिकाणी आपल्याला काय सांगतात, की म्हणजे इन अ सिंपल आय विल टेल यू, थोडं म्हणजे थोड्यात तुला मी सांगण्याचा प्रयत्न करतो, की ह्या लेसनमध्ये ए.जी. गार्डनर यांनी काय प्रयत्न केलाय, की आपल्या सामाजिक जीवनामध्ये चांगलं वागण्याच्या ज्या पद्धती आहेत, त्यांनी महत्त्व या ठिकाणी आपल्याला सांगितलंय. जस्ट द रायटर टेल्स अस द इम्पॉर्टन्स ऑफ द गुड मॅनर्स, तर हाऊ वी शुड बिहेव इन अवर सोसायटी. आणि रोजच्या जीवनामध्ये आपल्यामध्ये असलेली कर्टसी आणि पोलाइटनेस, आपल्यामध्ये आपल्याच्या जीवनात असलेले जे काही सौजन्य आहे किंवा आपल्यामध्ये चांगुलपणा, आपली नम्रता आहे, याच्यावर त्यांनी भर दिला. म्हणजे ते आपल्याला सांगतात की वी हॅव टू ऑलवेज बिहेव विथ अदर्स विथ अ गुड मॅनर, की आपण चांगल्या पद्धतीने लोकांशी वागलं पाहिजे. लेखकाने नम्र भाषा आणि चांगली वर्तणूक यामुळे आपलं आयुष्य आणि आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ते चांगलं बनतं हे सांगण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. आणि उद्धटपणा आणि वर्तणूक यामुळे वातावरण काय होत चालतं, बिघडत चालतं. म्हणजे या ठिकाणी समजा आपण डिस्कर्टसी असो, बॅड मॅनर किंवा बॅड बिहेवियर पर्सन असो, तर याच्यामुळे नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये तर आयुष्यातील वातावरण दूषित होतंच, पण आजूबाजूचं जे काही वातावरण आहे ते सुद्धा होतं, खराब होतं. आणि त्या पद्धतीने त्यांनी ह्या लेसनमधून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू स्टुडंट्स.